Hello everyone. Yesterday we discussed about semiconductor applications. आपण काय डिस्कस केला होता? ॲप्लिकेशन डिस्कस केले होता कशाचे? सेमीकंडक्टर डिव्हाइसेसचे, है ना. त्यानंतर सेमीकंडक्टर डिव्हाइसेसमध्ये आपण कोणकोणते ॲप्लिकेशन्स बघितलेले होते? सोलार सेल बघितला होता, BJT बायपोलार जंक्शन ट्रान्झिस्टर, है ना, सोलार सेल, फोटो डायोड, फोटो रजिस्टर, हे आपण काय बघितले होते? सोलार सेलचे ॲप्लिकेशन. त्यानंतर ॲडव्हान्टेज, डिसॲडव्हान्टेज आणि थर्मिस्टर हे आपण कालच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये डिस्कस केलेला होता. आज आपण न्यू चॅप्टर स्टार्ट करणार आहोत, इलेक्ट्रोस्टॅटिक. ओके, आता इलेक्ट्रोस्टॅटिक हा तुमचा न्यू चॅप्टर आहे. तर इलेक्ट्रोस्टॅटिक विथ डील्स स्टॅटिक इलेक्ट्रिक चार्ज. इलेक्ट्रोस्टॅटिक हे कशाने डील झालेलं आहे? कशासोबत डील त्यांनी केलेला आहे? स्टॅटिक इलेक्ट्रिक चार्जने, है ना. बघा आता स्टॅटिक इलेक्ट्रिक चार्ज काय असतो? स्टॅटिक इलेक्ट्रिक चार्ज आपण बघा, ज्यावेळेस थंडीचा महिना असतो, थंडीच्या महिन्यामध्ये आपण स्वेटर्स घालतो किंवा आपण अंगावर ब्लँकेट घेतो, है ना. मग ज्यावेळेस आपण ज्यावेळेस आपल्या अंगावर ब्लँकेट किंवा स्वेटर घातलेला असतो आणि ज्यावेळेस आपण आपल्या बॉडीजमधून काय करतो, तो स्वेटर किंवा ब्लँकेट काढतो, त्यावेळेस बघा तुम्हाला क्रॅकिंगची आवाज येते, है ना. काय येते? क्रॅकिंगची आवाज येते. म्हणजे काय? इलेक्ट्रिक. कारण की बॉडीमध्ये तो आपण त्याला आपल्या बॉडीमध्ये त्या एंटर झालेली असते, है ना. आपण ज्यावेळेस त्या बॉडीच्या बाहेरून काढतो त्यावेळेस काय होतं? आपल्याला क्रॅकिंगचे आवाज येतात. म्हणजे त्याला आपण काय म्हणतो? स्टॅटिक चार्ज म्हणतो. फॉर एक्झाम्पल आपण अजून बघू शकतो की आपण चेअरवर मुलं खेळत असतात, चेअरवर बसतात आणि ते टावेलनी त्याच्या बॅक साईडनी काय करतात? मारतात, है ना. म्हणजे आपण काय म्हणतो की बॉडीमध्ये करंट जनरेट होतो. करंट जनरेट म्हणजे असं काही हा कुठलाही प्रकार नाही आहे. म्हणजे हा काय आहे? स्टॅटिक चार्ज. हे कुठला जादूबिदू नसतो. हे कसला प्रकार असतो? स्टॅटिक चार्जचाच कमाल आहे, है ना. म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिकचा. तर बघा आपण काय म्हणतोय की इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये आपण जे आहेत बघा कोणकोणते चार्जेस असतात? इलेक्ट्रॉन्स असतात, है ना, न्यूट्रॉन्स असतात, प्रोटॉन्स असतात, है ना. प्रोटॉन्स, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन्स हे सगळे काय आहेत? पार्टिकल्स आहेत, है ना. काय म्हणतो आपण? जर दोन सिमिलर चार्जेस असतील तुमचे, पॉझिटिव्ह चार्ज असेल तर हे काय होतील? तुमचे रिपल्शन असतील. किंवा निगेटिव्ह चार्ज असेल तर हे पण काय असेल? रिपल्शन होणार. म्हणजे बघा आपण काय म्हणतोय की निगेटिव्ह चार्ज किंवा पॉझिटिव्ह चार्ज हे दोन्ही काय चार्जेस आहेत? सेम. म्हणजे दोन पॉझिटिव्ह चार्ज आहेत, हे काय होतोय? रिपल्शन होतोय. म्हणजे रिपल्शन होतोय म्हणजे कुठला तरी फोर्स होतोय, लागतोय त्यांना. म्हणजे ज्यावेळेस तो ढकलला जातोय एकमेकांपासून, ते दूर होत आहे. म्हणजे कुठल्याही फोर्सनी, म्हणजे कुठलीही तरी त्यांना फोर्स मिळते, म्हणजे त्या फोर्सनी ते काय होतोय? ढकलल्या जातोय. किंवा निगेटिव्ह चार्ज पण आपण जर कन्सिडर केला तरी काय होतोय? तिथे पण तो काय होतोय? एकमेकांच्या काय होतो? रिपल्शन होतोय. म्हणजे इथे पण कुठला तरी फोर्स लागतोय. किंवा आपण दोन अपोजिट चार्जेस घेतोय, है ना. अपोजिट जर दोन चार्जेस घेतोय, पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह चार्जेस. ओके, एक कन्सिडर करतोय पॉझिटिव्ह आणि एक करतोय निगेटिव्ह. तर दोन्ही पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज काय होतील? अट्रॅक्शन होणार. म्हणजे इथे पण काय होतोय? तुमचा फोर्स लागतोय. म्हणजे रिपल्शनच्या केसमध्ये किंवा अट्रॅक्शनच्या केसमध्ये, दोन्ही केसमध्ये काय लागतोय? फोर्स लागतोय ना. म्हणजे यालाच आपण काय म्हणतोय? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. यालाच काय म्हणतोय आपण? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. ओके, आता आपण जर इलेक्ट्रिक चार्ज काय? इलेक्ट्रिक चार्जची मॅग्निट्यूडची व्हॅल्यू काय आहे? 1.6 × 10⁻⁻19 कूलम. आता ही कशाची आहे? प्रोटॉनची मॅग्निट्यूड आहे. कशाची मॅग्निट्यूड आहे? प्रोटॉनची. आणि इलेक्ट्रॉनची मॅग्निट्यूड काय आहे? इलेक्ट्रॉनचा पण मॅग्निट्यूड काय असतो? 1.6 × 10⁻⁻19 कूलम, है ना. बघा प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन दोघांचा मॅग्निट्यूडची व्हॅल्यू कशी आहे? सेम आहे. पण आपण प्रोटॉनला कशाने डिनोट करतो? कोणत्या साइननी इंडिकेट करतो? पॉझिटिव्ह साइननी. आणि इलेक्ट्रॉनला कशाने साइन आपण करतो? निगेटिव्हनी. कारण की हे दोन अपोजिट चार्जेस आहेत. कसे आहेत? दोन अपोजिट चार्जेस आहेत, पण दोघांचा मॅग्निट्यूड काय आहे? सेम आहे, है ना. मॅग्निट्यूड काय आहे? दोघांची सेम आहे. इलेक्ट्रोस्टॅटिकच्या फोर्समध्ये आपण नेक्स्ट काय डिस्कस करणार आहोत? इलेक्ट्रिक चार्ज. व्हॉट इज इलेक्ट्रिक चार्ज? इलेक्ट्रिक चार्ज. ओके, आपण काय डिस्कस करतोय? व्हॉट इज इलेक्ट्रिक चार्ज? इलेक्ट्रिक चार्ज काय आहे? Now we know that electric charge is a basic property of
elementary particles of which matter is made of. These elementary particles are proton, neutron and electrons. है ना, आपण काय डिस्कस करतोय की इलेक्ट्रिक चार्ज काय आहे. ते इलेक्ट्रिक चार्ज हे आपल्याला माहीत आहे की इलेक्ट्रिक चार्जची बेसिक प्रॉपर्टी काय आहे. बघा, इलेक्ट्रिक जी चार्ज असते ते कोणापासून बनलेले असतात. प्रोटॉन्स, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन हे त्याचे काय आहेत, पार्टिकल्स आहेत ना. atoms are made of this particle and matter is made from atoms. ओके, ॲटम जे आहे, ॲटम्स कशाने बनलेले आहेत, ॲटम्सनी, है ना. कशाने, आपण काय म्हणतोय की ॲटम्स आर मेड ऑफ दिस पार्टिकल. ॲटम्स कशाने बनलेले असतात, पार्टिकल्सनी, है ना. म्हणजे एक कण, एक असे असतात ना पार्टिकल, छोटे छोटे स्मॉल पार्टिकल असतात ना, आपण त्याला कण म्हणतो, है ना. तर ते बघा, म्हणजे बरेचसे पार्टिकल्सनी काय क्रिएट होतो, काय मेड होतो, ॲटम्स. आणि मॅटरनी सुद्धा काय बनतात, ॲटम्स. अ प्रोटॉन इज कन्सिडर्ड टू बी पॉझिटिव्हली चार्ज. ओके, आपण काय म्हणतोय की जे प्रोटॉन आहे, प्रोटॉनला आपण काय कन्सिडर करतो, पॉझिटिव्ह चार्ज. अँड इलेक्ट्रॉन इज टू बी निगेटिव्हली चार्ज. इलेक्ट्रॉन काय आहे, निगेटिव्ह चार्जने आपण काय करतो, कन्सिडर करतो. न्यूट्रॉन इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल. न्यूट्रॉन इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल. दॅट इज इट हॅज नो चार्ज. ओके, बघा, आपण इलेक्ट्रिक चार्ज म्हणजे काय डिस्कस करतोय की इलेक्ट्रिक चार्जमध्ये काय याची बेसिक प्रॉपर्टीज कोणकोणते होते, प्रोटॉन, इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन हे काय आहेत, इलेक्ट्रिक चार्जचे बेसिक प्रॉपर्टीज आहेत, है ना. तर आपण काय म्हणतोय की जी तुमची जी प्रोटॉन आहे, प्रोटॉनला आपण कशाने कन्सिडर करतो, पॉझिटिव्ह चार्जनी. इलेक्ट्रॉनला कशाने आपण कन्सिडर करतोय, निगेटिव्ह चार्जनी. आणि जे न्यूट्रॉन आहे ते न्यूट्रॉनला आपण कशाने कन्सिडर करतोय, न्यूट्रल. न्यूट्रल म्हणजेच काय, इट हॅज नो चार्ज. न्यूट्रलमध्ये कुठलाही चार्ज असतो का, नाही. अँड ॲटॉमिक न्यूक्लियस इज मेड अप ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स. ओके, ॲटॉमिक न्यूक्लियस हे कशाने बनलेले आहेत, प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्सनी. अँड हेन्स इज पॉझिटिव्ह चार्ज. ओके, आता आपण काय म्हणतोय की जे ॲटॉमिक न्यूक्लियस हे कशाने बनलेले आहेत, प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्सनी, म्हणजेच पॉझिटिव्ह चार्ज. कारण की प्रोटॉन हे आपण कशाने बनलेला असतात, कशाने कन्सिडर करतोय आपण, पॉझिटिव्ह चार्जनी. निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन सराउंड द न्यूक्लियस सो ॲज टू मेक अन ॲटम इलेक्ट्रिकली न्यूट्रल, है ना. आपण काय म्हणतोय की न्यूक्लियस जे आहे, न्यूक्लियस काय म्हणतोय की आपण इलेक्ट्रॉन सराउंडिंग न्यूक्लियस. इलेक्ट्रॉन कशा सराउंडमध्ये असतो, न्यूक्लियसच्या, है ना. जसं आपल्याला आपण बघा ऑर्बिटलमध्ये बघतो ना की न्यूक्लियस असतो, न्यूक्लियसच्या सराउंडमध्ये काय असतं, इलेक्ट्रॉन्स असतात ना, है ना. तर टू मेक ॲटम इलेक्ट्रिकली मेटर. दस मोस्ट मॅटर अराउंड इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल, है ना. म्हणजे जे मॅटर असतात ते कशाच्या अराउंडमध्ये असतात, इलेक्ट्रिकली न्यूट्रलच्या. जसा आपण ऑर्बिटल असतो, है ना, ऑर्बिटलमध्ये काय असतो, न्यूक्लियस असतो. आणि न्यूक्लियसच्या जे अवतीभोवती जे ऑर्बिटल असतात त्या ऑर्बिटलमध्ये काय प्रेझेंट असतो, इलेक्ट्रॉन असतात. तसेच आपण मॅटरच्या अराउंडमध्ये काय असतं, न्यूट्रल असतो. When certain dissimilar substances like fur and umber or comb and dry hair are rubbed against each other, electron gets transferred to the other substances मेकिंग देम चार्ज्ड, है ना. बघा, आपण काय म्हणतोय की डिसिमिलर सबस्टन्स लाईक दॅट फर, अंबर किंवा कॉम, है ना. बघा, आपण काय करतो, जर कंगवाला आपण आपल्या ड्राय हेअरमध्ये काय करतो, आपण त्याला काय करणार, जर त्याला आपल्या ड्राय हेअरला आपण कंगवाने काय करतो, केस विसरतो ना. म्हणजेच मग काय होतो, ज्यावेळेस आपण केस विसरतो त्यावेळेस काय होतो, त्याच्यातले जे इलेक्ट्रॉन्स असतात ते काय होतात, ट्रान्सफर्स होतो, है ना. म्हणजेच आपण काय म्हणतोय की ज्यावेळेस तुमचे केस ड्राय असतील, है ना, त्यावेळेस आपण काय करतो, त्याला रब्ड करतो. म्हणजे ज्यावेळेस तो आपण रब्ड करतो त्यावेळेस काय होतं, जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते काय होतील, ते ट्रान्सफर होतील, है ना. म्हणजे तुमची काय होतील, मेकिंग सबस्टन्स मेकिंग देम चार्ज.
The substance receiving electrons develop a negative charge while the other is left with an equal amount of positive charge. This can be called charging by conduction as charges are transferred from one body to another. है ना, आपण काय म्हणतोय की निगेटिव्ह चार्ज. बघा आपण कुठलीही सर्किटमध्ये करंट आपण काय म्हणतो की सेमी कंडक्टरच्या केसमध्ये काय डिस्कस केलेला होता की एन टाईप जे आहे त्या एन टाईपमध्ये इलेक्ट्रॉन कसे फ्लो होत होता पी टाईपकडे, है ना. एन टाईप इलेक्ट्रॉन जे असतात एन टाईपमध्ये काय होते इलेक्ट्रॉन्स होते आणि इलेक्ट्रॉन जे आहे ते इलेक्ट्रॉन्स बघा इलेक्ट्रॉन आपण त्या कोणत्या साईनने इंडिकेट करायचो निगेटिव्ह साईनने आणि जी पॉझिटिव्ह चार्ज होता है ना जे होल्स होते पी टाईपमध्ये त्याला आपण कशाने इंडिकेट करायचो पॉझिटिव्ह चार्जने, है ना. तर आपण काय म्हणतोय की जे निगेटिव्ह चार्ज असतात तर काय होतो तुमची इलेक्ट्रॉन्स जे आहे ते कुठे जातात तुमचे कुठे कोणत्या साईडने फ्लो होतो होल्समध्ये, है ना. आपण काय म्हणतोय की पर्टिक्युलर त्या कंडक्शनमध्ये कंडक्शन होतोय म्हणजे चार्ज होतोय तुमचा इलेक्ट्रॉन्स होल्सकडे गेले तर. आणि जर पर्टिक्युलर आपण सर्किटचा एक्झाम्पल बघितला तर काय होतो सर्किट आहे त्याला आपण काय कनेक्ट केली एक बॅटरी कनेक्ट केली, है ना. आणि आपण काय करतोय व्होल्टेज अप्लाइड करतोय तर तुमचा करंट जे आहे तो कसा फ्लो होतो पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह म्हणजे चार्ज अपॉन टाइम असाच फ्लो होतो ना क्यू अपॉन टाइम. पॉझिटिव्ह टू निगेटिव्हकडे जातात म्हणजे होल्स कुणाकडे जातात इलेक्ट्रॉनकडे जातात. म्हणजे आपण म्हणू शकतो की सर्किटमध्ये काय होतोय करंट तुमचा फ्लो होतोय, है ना. आणि जे इलेक्ट्रॉन्स आहेत इलेक्ट्रॉन्स हे कुठे फ्लो होतात कसे फ्लो होतात इलेक्ट्रॉन्स हे कुणाकडे जातात होल्सकडे जातात म्हणजे निगेटिव्ह जे आहेत निगेटिव्ह कुणाकडे जाईल पॉझिटिव्ह चार्जकडे जाईल. म्हणजेच आपण काय म्हणू शकतो की जी कंडक्शन आहे यालाच आपण काय म्हणतोय की दिस कॅन बी कॉल्ड ॲज चार्जिंग बाय कंडक्शन. म्हणजे कंडक्शनमध्ये काय होतोय चार्ज होतोय. केव्हा चार्ज होईल ज्यावेळेस निगेटिव्ह चार्ज इक्वल अमाऊंटमध्ये ते कोणाकडे जातील पॉझिटिव्ह चार्जकडे जातील. म्हणजे आपण म्हणू शकतो की चार्जिंग बाय दी कंडक्शन ॲज चार्ज ट्रान्सफर्ड फ्रॉम वन बॉडी टू अनदर, है ना. म्हणजे काय होतोय ट्रान्सफर्ड होतोय फ्रॉम वन बॉडी टू अनदर. चार्जेस कॅन बी सेपरेटेड बाय अदर मीन्स ॲज वेल लाईक. पण आता बघा चार्जेस जे आहे तो पण काय होतं आपण चार्जेसला आपण काय करतोय सेपरेटेड करतोय, है ना. सेपरेटेड बाय अदर मीन्स ॲज वेल लाईक. इफ अन अनचार्ज्ड कंडक्टर इज ब्राउट नियर अ चार्ज्ड बॉडी not in physical contact, the nearer side of the conductor develops opposite charge to that on the charged body and the far side of the conductor develops charge similar to that on the charged body. This is called induction. Okay. तर आपण काय म्हणतोय की इंडक्शन काय आहे जे अनचार्ज कंडक्टर असतात तर अनचार्ज कंडक्टर ही कशी असते म्हणजे कुठलीही फिजिकल कॉन्टॅक्टमध्ये नसते ना ती अनचार्ज पार्टिकल. जसं आपण म्हटलं होतं की चार्ज केव्हा होईल ज्यावेळेस इलेक्ट्रॉन कुठे जातील होल्सकडे जातील, है ना. म्हणजे निगेटिव्ह जे असेल ते कुणाकडे जाईल पॉझिटिव्ह चार्जकडे जाईल. म्हणजे आपण काय म्हणू शकतो की चार्ज होतोय. पण अनचार्ज कंडक्टर हे काय असतात की बघा अनचार्ज कंडक्टर इज ब्राउट नियर अ चार्ज बॉडी नॉट इन फिजिकल कॉन्टॅक्ट, है ना. ते कुठल्याही फिजिकल कॉन्टॅक्टमध्ये येत नाही. द नियरर साइड ऑफ द कंडक्टर डेव्हलप्स अपोजिट चार्ज टू दॅट द चार्ज बॉडी अँड फार साइड द कंडक्टर डेव्हलप्स. म्हणजेच काय होतं त्यावेळेस ते काय होतं बघा डेव्हलप्स कसे चार्ज बघा आपण काय म्हणतोय कंडक्टर डेव्हलप्स कसे होतात अपोजिट चार्जेस, है ना. म्हणजे केव्हा डेव्हलप होतील चार्ज केव्हा मिळेल की ज्यावेळेस दोन अपोजिट चार्जेस असतील, है ना. जर तुमचे सिमिलर चार्जेस असतील सिमिलर चार्जेस सपोज कन्सिडर करा निगेटिव्ह चार्ज तर हे काय होतील रिपल्शन होणार. रिपल्शन म्हणजे काय दूर जाणे, है ना. काय होतं की दोन जर निगेटिव्ह चार्ज आपण कन्सिडर करतोय सिमिलर तर काय होणार रिपल्शन होणार म्हणजे चार्ज होणार का त्या सर्किटमध्ये नाही. कन्सिडर करा अपोजिट चार्ज दोन सिमिलर चार्जेस घेतोय आपण पॉझिटिव्ह चार्जचे तर ते काय होतील
रिपल्शन होणार है ना, म्हणजे कुठल्याही बॉडीच्या कॉन्टॅक्टमध्ये येणार का तो नाही, म्हणजे ती कोणते पार्टिकल झालेत, कोणतं काय झालं तो अनचार्ज पार्टिकल झाले. चार्ज केव्हा होणार की ज्यावेळेस दोन अपोजिट चार्जेस असतील है ना, काय होतील अपोजिट चार्जेस, काय होतील तुमच्या अपोजिट चार्जेस काय होईल ज्यावेळेस ते एकमेकांना अट्रॅक्ट होतील तर काय होणार, ती बॉडी तुमची त्या बॉडी साईडमध्ये तुमचा काय कंडक्शन होणार, चार्ज कंडक्शन होणार है ना. जसं आपण आताच बघितलं की चार्ज केव्हा होता ज्यावेळेस निगेटिव्ह आणि अपोजिट म्हणजे पॉझिटिव्ह, म्हणजे हे दोन चार्जेस कसे आहेत अपोजिट चार्जेस आहेत. तर दोन अपोजिट चार्जेस काय होतोय ज्यावेळेस ते डेव्हलप होत आहे तर त्या बॉडीमध्ये काय होतोय चार्ज होतोय. म्हणजे त्या सर्किटमध्ये पण आपण जर कन्सिडर आपण जर सर्किट केलं सर्किट डायग्राममध्ये तर आपण काय करतोय की व्होल्टेज जर अप्लाइड केलं तर काय होतोय की जर आपण दोन अपोजिट चार्जेस घेतोय पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस तर काय होतील त्यात तुमचा काय होतील इलेक्ट्रॉन्स कुठे अट्रॅक्ट होतील पॉझिटिव्हला, निगेटिव्ह चार्ज कुणाला अट्रॅक्ट होणार पॉझिटिव्ह चार्जला. म्हणजे तुमचा काय कंडक्शन मध्ये काय डेव्हलप होणार चार्ज डेव्हलप होणार, यालाच आपण काय म्हणणार इंडक्शन. This happens because the electron in a conductor are free है ना. आपल्याला माहिती आहे ना कंडक्टर मध्ये इलेक्ट्रॉन्स कसे असतात फ्री असतात. हे आपण सेमीकंडक्टर चॅप्टर मध्ये डिस्कस केलेला होता. कंडक्टरच्या केसमध्ये इलेक्ट्रॉन कसे असतात फ्री असतात and can move easily in presence of charged body है ना. कंडक्टरच्या केसमध्ये आपण काय बघितलं होतं की तुमची इलेक्ट्रॉन कसे असतात फ्रीली असतात, म्हणजे ते वन बॅलन्स टू कंडक्शन कडे तो इझिली फ्लो होत होता ना है की नाही. आपण कंडक्टरच्या केसमध्ये बघितलं होतं की वन मीडियम टू अनदर मीडियमला तो काय होऊ शकतो इझिली ट्रान्सफर होऊ शकत होता. कारण की त्याचे कंडक्टरच्या केसमध्ये इलेक्ट्रॉन कसे असतात फ्रीली असते है ना. तर आपण हे कशावरून म्हणतोय की फिगर 1 मधून है ना. हे कशावरून आपण म्हणतोय फिगर 1 मधून. A charged body attracts or repels electron in a conductor depending on whether charge on the body is positive or negative respectively है ना. आपण काय म्हणतोय की त्या चार्ज जे आहे कंडक्टर इज डिपेंडिंग, कंडक्टर कशावर डिपेंडिंग आहे चार्जवर डिपेंडिंग आहे. म्हणजेच आपण काय म्हणतोय की कशावरती म्हणजे तो रिपल्शन होतोय किंवा अट्रॅक्शन होतोय. जर सिमिलर चार्जेस आपण घेतोय तर सिमिलर चार्जेस काय होतात रिपल्शन होणार आणि अपोजिट चार्जेस जर घेतलं तर काय होतील अट्रॅक्शन होतील है ना. तर हे कशावरती डिपेंड आहे चार्जवर डिपेंड आहे है ना. म्हणजे जे कंडक्टर कशावर डिपेंड असतो चार्जवर डिपेंड असतो की त्या चार्जेस कशा आहे म्हणजे रिपल्शन होणार की अट्रॅक्शन होणार. तर ज्यावेळेस त्या बॉडीमध्ये किंवा त्या सर्किटमध्ये चार्ज होतोय तर कंडक्टर कशावर डिपेंड राहील तुमचा की निगेटिव्ह रिपल्शन किंवा अट्रॅक्शन म्हणजे पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह. पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्जेस आर रिडिस्ट्रीब्युटेड अँड आर accumulated at the ends of the conductor near and away from the changed body है ना. म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज काय होतील ज्यावेळेस रिडिस्ट्रीब्युटेड होतील किंवा एक्युमुलेटेड होतील कोणत्या कंडक्टरच्या एंड पॉइंट पासून त्याच्या जवळ किंवा त्याच्या अवे फ्रॉम दी चेंज्ड बॉडी. फ्रॉम द अबाउट डिस्कशन इट कॅन बी इन्फर्ड दॅट आर ओनली 2 टाइप्स ऑफ चार्जेस. चार्जेसचे किती टाइप्स आहेत 2 टाइप्स आहेत. सो 2 टाइप्स ऑफ चार्जेस फाउंड इन नेचर नेमली पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्जेस है ना. आपण काय म्हटलं होतं की चार्जेस हे आपण चार्जेस पण काय किती टाईपचे आहेत 2 टाईपचे आहेत. कोणकोणते पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज. इन इंडक्शन कशामध्ये इन इंडक्शन देर इज नो ट्रान्सफर ऑफ चार्जेस बिटवीन द चार्ज्ड बॉडी अँड द कंडक्टर. काय म्हणतोय आपण देर इज नो ट्रान्सफर ऑफ चार्जेस. चार्जेस ट्रान्सफर होतो का कंडक्ट म्हणजे बिटवीन द चार्ज बॉडी अँड दी कंडक्टर नाही होत ना. म्हणजे आपण काय म्हणतोय बघा आपण 2 टाईपचे चार्जेस आहेत कोणकोणते पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज है ना. म्हणजे इंडक्शन आपण इंडक्शन कशाला म्हणतोय व्हॉट इज इंडक्शन ज्यावेळेस काय होतोय तुमच्या पर्टिक्युलर बॉडीमध्ये जे निगेटिव्ह कुठे चाललेत चार्जकडे चाललेत निगेटिव्ह चार्ज हे कुठे अट्रॅक्ट होत आहेत पॉझिटिव्ह चार्जला.
म्हणजेच आपण म्हणतोय की या बॉडीमध्ये चार्ज होतोय, यालाच आपण काय म्हटलं होतं, इंडक्शन म्हटलं होतं, है ना. आता जर तुमचा जे चार्ज आहे तो चार्ज जी बॉडीमध्ये आपण काय म्हणतोय की देअर इज नो ट्रान्सफर ऑफ चार्जेस, है ना, बिटवीन द चार्ज बॉडी अँड दी कंडक्टर. म्हणजे त्या बॉडीमध्ये किंवा कंडक्टरमध्ये काय होतोय, चार्ज जर बघा, जर त्या बॉडीमध्ये एकदा चार्ज जर झाला, आपण एक्झाम्पल बघू, मोबाईल. ओके, मोबाईलमध्ये जर आपण चार्ज कंप्लीट केला तर काय होतो, म्हणजे ती जी मोबाईलमध्ये जे चार्ज झालेला आहे किंवा त्या कंडक्टरमध्ये चार्ज जर झाला असेल तर तो चार्जला आपण ट्रान्सफर करू शकतो का, है ना. एक्झाम्पल आपण बघतो ना की आपण मोबाईल आहे, मोबाईलमध्ये चार्ज करतो, आपण काय म्हणतो, हा माझ्या मोबाईलला चार्ज झालाय. मग पर्टिक्युलर तुमचे कोणी फ्रेंड्स असतील किंवा तुमचे घरचे कोणी मेंबर असतील तर आपण म्हणतो का, अरे तुझ्या मोबाईलमध्ये चार्ज झालाय का कम्प्लीट, तर मग चार्ज झाला असेल तर मला ट्रान्सफर कर, आपण असं म्हणतो का. चार्ज आपण ट्रान्सफर करू शकतो का, नाही, आपण चार्ज ट्रान्सफर नाही करू शकत. आपण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस जे असतात, काय होतं, निगेटिव्ह चार्ज हे कुठे जातात, पॉझिटिव्ह चार्जकडे ट्रान्सफर होऊ शकतो किंवा पॉझिटिव्ह चार्ज निगेटिव्ह चार्जला काय होतोय, ट्रान्सफर होऊ शकतो. त्यालाच आपण काय म्हणतोय, म्हणजे चार्जेस होतोय, आपण काय म्हणू शकतो की आपला चार्ज होतोय त्या बॉडीमध्ये, तर यालाच आपण काय म्हटलं होतं, इंडक्शन. पण त्या बॉडीमध्ये किंवा कंडक्टरमध्ये चार्ज जर झाला असेल तर तो चार्जला आपण ट्रान्सफर नाही करू शकत, है ना. आपण म्हणतो ना की देअर इज नो ट्रान्सफर ऑफ चार्जेस बिटवीन द चार्ज बॉडी अँड दी कंडक्टर. सो व्हेन द चार्ज बॉडी इज मूव्ड अवे फ्रॉम दी कंडक्टर, है ना. पण अशी केस तर होऊ शकते, आपण चार्ज ट्रान्सफर करू शकत नाही, पण जे चार्ज बॉडी आहे ती काय होऊ शकते, मूव्ह होऊ शकते ना, अवे फ्रॉम दी कंडक्टर. त्या कंडक्टरमधून चार्ज बाहेर पडू शकतो ना, आपण चार्ज ट्रान्सफर करू शकत नाही, पण चार्ज काय होऊ शकतो, बाहेर येऊ शकतो. द चार्जेस इन द कंडक्टर आर फ्री अगेन, कारण की जे चार्जेस आहेत, है ना, म्हणजे चार्जेस जे आहे कंडक्टरमध्ये जे चार्जेस असतात ते कसे असतात, फ्रीली असतात, है ना. जसं आपण कंडक्टरच्या केसमध्ये बघितलं होतं की कंडक्टरमध्ये काय प्रेझेंट असतात, इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात. इलेक्ट्रॉन कसे असतात, फ्रीली असतात. म्हणजेच आपण काय म्हणू शकतो की इलेक्ट्रॉन काय आहेत, फ्रीली आहे, म्हणजे तो इझिली व्हॅलन्स टू कंडक्शनकडे फ्लो होऊ शकतो, है ना. पण जे चार्ज बॉडीमध्ये किंवा सर्किटमध्ये जर चार्ज झालेले असतील तर ते चार्ज ट्रान्सफर होऊ शकत नाही, पण चार्ज ट्रान्सफर होऊ शकत नाही, पण त्या बॉडीमधून किंवा त्या कंडक्टरमधून काय होऊ शकतो, चार्ज बाहेर पडू शकतो, बिकॉज इलेक्ट्रॉन्स आर फ्री.